थेट 1645 सालात जाऊया. पुण्याच्या दक्षिणेला असलेल्या रांझे गावातून एका स्त्रीची किंकाळी ऐकू येते. बाबाजी गुजर नावाचा एक पाटील सत्तेच्या मग्रुरीमध्ये अंध होऊन त्याने एका महिलेवर भयंकर अमानुष अत्याचार केला होता. पण त्याला हे अजिबात माहीत नव्हतं की सह्याद्रीच्या कुशीत नुकताच एका अशा राजाचा उदय झाला आहे जो रयतेच्या केसालाही धक्का लागलेला खपवून घेणार नाही. आणि बरोबर इथूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अत्यंत प्रखर न्यायव्यवस्थेची सुरुवात झाली. आज आपण अशाच 7 ऐतिहासिक आणि अतिशय कठोर शिक्षांबद्दल जाणून घेणार आहोत. या फक्त शिक्षा नव्हत्या बरं का. भविष्यात असा गुन्हा करण्याची कोणाची हिंमत होऊ नये यासाठी बसवलेला तो एक परफेक्ट वचक होता. यातली 7वी शिक्षा तर आज अनेक इतिहासप्रेमींनाही फारशी माहिती नाहीये. त्यामुळे ही संपूर्ण माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका. आपण सुरुवात करूया पहिल्या शिक्षेपासून. या शिक्षेचं नाव होतं चौरंग. महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी हा सर्वात कठोर निर्णय मानला जातो. रांझे गावच्या पाटलाला हीच शिक्षा सुनावण्यात आली होती. आता चौरंग म्हणजे नेमकं काय? तर गुन्हेगाराला जमिनीवर बसवून त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय सांध्यातून पूर्णपणे छाटून टाकणे. हे ऐकूनच धडकी भरते ना. पण इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की यामागचा उद्देश त्या माणसाला तत्काळ मारून टाकणे हा अजिबात नव्हता. त्याऐवजी त्याला एक जिवंत धडा बनवणे हा होता. हात आणि पाय गमावलेला तो माणूस स्वतःच्या हाताने साधं पाणीही पिऊ शकत नसे. यातून महाराजांनी समाजाला एक स्पष्ट संदेश दिला होता. स्त्रियांच्या अब्रूकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याचे हात आणि चुकीच्या मार्गावर चालणारे पाय या स्वराज्यात शाबूत राहणार नाहीत. आता वळूया दुसऱ्या शिक्षेकडे, कडालोट. स्वराज्याशी गद्दारी करणे हा शिवकाळातला सर्वात मोठा आणि अक्षम्य गुन्हा मानला जायचा. कडालोटची प्रक्रिया अक्षरशः थरकाप उडवणारी होती. गुन्हेगाराचे हात पाठीमागे अत्यंत घट्ट बांधले जायचे आणि डोळ्यांवर काळी पट्टी असायची. रायगडावरील टकमक टोक तर या शिक्षेसाठी विशेष ओळखलं जातं. त्या सरळ सोटकड्यावरून एका धक्क्यासरशी फितुराला हजारो फूट खोल दरीत ढकलून दिलं जायचं. दरीच्या तळाशी आदळून तुकडे होण्याआधीच हवेतच त्याचे प्राण निघून जायचे. स्वराज्याशी बेईमानी करणाऱ्याचा शेवट असाच भयानक असेल हा यामागचा स्पष्ट हेतू होता. तिसरी शिक्षा अतिशय दुर्मिळ पण तितकीच भयंकर होती. तोफेच्या तोंडी देणे. जे लोक शत्रूशी हातमिळवणी करून स्वराज्याच्या किल्ल्यांवर कट रचायचे त्यांच्यासाठी ही शिक्षा राखीव होती. तुम्ही कल्पना करू शकता का? गुन्हेगाराला तोफेच्या समोरून अत्यंत घट्ट बांधलं जायचं. मग तोफेशी वात पेटवली जायची आणि एका भीषण स्फोटात त्या गुन्हेगाराच्या शरीराच्या पूर्णपणे छिंद्या उडायच्या. रक्ताचा सडा पडण्याऐवजी शरीराचा अक्षरशः धूर व्हायचा. याचा मुख्य उद्देश काय? तर गद्दाराच्या शरीराचा कोणताही अवशेष उरू नये हे दृश्य पाहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या मनात बंडाचा विचार येण्याआधीच त्याचा काळजात प्रचंड दहशत निर्माण व्हावी. चौथी शिक्षा हत्तीच्या पायी देणे. सत्तेचा आणि कायद्याचा सर्वोच्च दरारा दाखवण्यासाठी या शिक्षेचा वापर केला जायचा. या शिक्षेमध्ये गुन्हेगाराला भर मैदानात उताणे झोपवलं जायचं. त्याचे चारही हात पाय जमिनीत ठोकलेल्या खुंट्यांना ताणून बांधलेले असायचे. तो इंचभरीही हलू शकत नसे. आणि मग माहुताच्या एका इशाऱ्यावर एक अवाढव्य हत्ती आपलं प्रचंड वजनदार पाऊल थेट त्या गुन्हेगाराच्या छातीवर किंवा डोक्यावर ठेवायचा. अवघ्या एका सेकंदात हाडांचा चक्काचूर. ही शिक्षा शत्रूच्या गोटात अक्षरशः धडकी भरवणारी होती आणि स्वराज्याच्या न्यायव्यवस्थेतून कोणाचीही सुटका शक्य नाही हे यातून स्पष्ट व्हायचं. इथून पुढे आपण शिक्षणांमधून बाहेर पडून शिवकालीन न्यायनिवाड्याच्या एका वेगळ्याच आणि नाट्यमय पद्धतीकडे जाणार आहोत. 5वी पद्धत होती अग्निदिव्य. जेव्हा गुन्ह्याचा कोणताही प्रत्यक्ष पुरावा नसायचा तेव्हा सत्याचा शोध घेण्यासाठी ही अत्यंत धोकादायक कसोटी वापरली जायची. ही खऱ्या अर्थाने अग्निपरीक्षा होती. एका मोठ्या कढईत तेल अगदी कडकडीत उकळलं जायचं. त्यानंतर त्यात एक लोखंडी नाणं टाकलं जायचं आणि ज्या व्यक्तीवर आरोप आहे त्याला ते नाणं उघड्या हाताने त्या उकळत्या तेलातून बाहेर काढावं लागायचं. जर त्या व्यक्तीचा हात भाजला नाही किंवा हातावर कोणतीही जखम झाली नाही तरच त्याला निर्दोष मानलं जायचं. पण इथं न्यायव्यवस्थेचा हा प्रवास पाहणं खूप रंजक आहे. ही प्राचीन अग्निदिव्य पद्धत मुळात श्रद्धेवर आधारित होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतरच्या काळात ही उकळत्या तेलाची धोकादायक प्रथा बंद करण्यावर भर दिला आणि साक्ष, पुरावे आणि कागदपत्रे यांच्या आधारावर चालणारी न्यायसभा सुरू केली. एका आधुनिक आणि तर्कशुद्ध न्यायव्यवस्थेकडे टाकलेलं हे एक फार मोठं पाऊल होतं. आता 6वी शिक्षा पाहूया, मुसक्या बांधून साखळदंडाने ओढणे. कोणतीही लष्करी मोहीम किंवा स्वराज्य यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे शिस्त.
आणि हीच शिस्त मोडणाऱ्यांसाठी ही शिक्षा होती. यामध्ये गुन्हेगाराचे हात पाठीमागे बांधून त्याला घोड्याच्या खोगिराला किंवा रथाला बांधलं जायचं. त्यानंतर त्याला अतिशय खडबडीत आणि खडकाळ जमिनीवरून वेगाने ओढत नेलं जायचं. या शिक्षेचा दुहेरी परिणाम व्हायचा. एक म्हणजे खडकांवरून फरफटत गेल्यामुळे शरीराची सालटे निघून जाणारी भयंकर शारीरिक वेदना, आणि दुसरं म्हणजे संपूर्ण गावाच्या समोर होणारी प्रचंड मोठी मानहानी. आणि आता ज्याची आपण सुरुवातीला चर्चा केली होती ती 7वी आणि कमी परिचयाची शिक्षा म्हणजे कोड्यात घालणे. मोठ्या गुन्ह्यांसाठी गंभीर शिक्षा होत्याच, पण समाजात किरकोळ चोऱ्या किंवा खोटेपणा करणाऱ्यांनाही मोकाट सोडलं जात नसे. या शिक्षेत गुन्हेगाराचे 2 जड लाकडी ओंडक्यांमध्ये किंवा चौकटीत अडकवून लॉक केले जायचे. यामुळे तो माणूस एकाच जागेवर खिळून राहायचा. त्याला तासनतास किंवा प्रसंगी 2-2 दिवस कडक उन्हात भर चौकात बसून ठेवलं जायचं. येणारे जाणारे लोक त्याची ठट्ठा उडवायचे. यातून एकच नियम स्पष्ट होत होता की स्वराज्याचा कायदा, लहान असो वा मोठा, तो प्रत्येकाला पाळावाच लागेल. या सर्व गोष्टींचं आपण तटस्थपणे विश्लेषण केलं तर मराठा न्यायव्यवस्थेचं ऐतिहासिक महत्त्व ठळकपणे समोर येतं. आजच्या आधुनिक आणि लोकशाहीच्या दृष्टिकोनातून पाहता या शिक्षा कदाचित अत्यंत क्रूर किंवा रानटी वाटू शकतात. पण त्या काळाचा संदर्भ जरा लक्षात घ्या. दुर्बलांची अब्रू वाचवणे, नुकतंच निर्माण झालेलं स्वराज्य टिकवणे आणि गद्दारांच्या मनात कायमस्वरूपी धाक निर्माण करणे, या गोष्टींसाठी या शिक्षांची एक ऐतिहासिक गरज होती. आणि विशेष म्हणजे अशा कडक नियमांसोबतच त्यांनी पुराव्यांवर आधारित न्यायसभेसारखी आधुनिक प्रगतीही अंगीकारली होती. या ऐतिहासिक विश्लेषणाचा शेवट एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया. आजच्या काळातही महिलांवर होणारे भीषण अत्याचार पाहता असे गुन्हे रोखण्यासाठी खरोखरच चौरंगसारख्या एखाद्या धाक निर्माण करणाऱ्या शिक्षेची पुन्हा आवश्यकता आहे का? की आपली आजची आधुनिक न्यायव्यवस्था हे गुन्हे रोखण्यासाठी पुरेशी सक्षम आहे? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच विचार करायला भाग पाडेल. यावर विचार करत रहा. या सादरीकरणात सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच सविस्तर माहितीसह पुन्हा भेटूया.